नमस्कार मित्रांनो, आपलं वाय जाधव फार्ममध्ये स्वागत करतो। तर आपण झाडाची काळजी व बागेची काळजी कशी घ्यायची याविषयी थोडीशी माहिती घेऊ। तर आज शिवजयंती मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देतो मित्रांनो। शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत, तर पहिल्यांदा त्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे मित्रांनो। आणि आपण थोडीशी माहिती घेऊ बागेची, कमी असल्यामुळे थोडक्यात जरा उरकून घेऊया। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपली बाग धरायच्या आधी, जेणेकरून इतर मार्गाच्या आधी आपली बागेच्या साईडने एका घास वगैरे जेणेकरून वाटेवरचे याचा हे होत असते, तर त्या फपुटा वगैरे आत येऊन त्यासाठी घास वगैरे लावायचा। आणि दुसरी गोष्ट, झाडाच्या बुडं वगैरे दररोज झाडातून 1 ते 2 वेळा तर फिरायचं, जेणेकरून कुठल्या तरी झाडाला पिन होलर किंवा मर रोग आहे का बघायचा, किंवा झाड कशाने जातंय का, झाडाला व्हायरस आहे का कुठला। तर अशा पद्धतीने झाडाला पालवी काय कमी आहे काय जास्त आहे ह्याची काळजी घ्यायची। थ्रिप्स येतोय का हे बघा। आपण धरलेल्या बागेची कळी चालू झालेली आहे, तर बऱ्यापैकी साधारणतः 60 ते 70% कळी निघलेले आहे। तर मित्रांनो, काळजी घेण्याचा हाच खरा टाइम। तर काळजी घेताना थ्रिप्स साठी जरा जास्त काळजी घ्यायची। बागेची पालवी फुटल्यानंतर फक्त 45 दिवस मित्रांनो जबरदस्त ह्याची काळजी घ्यायची की थ्रिप्सनं चाटलं नाही कळी पाहिजे। एकदा सेटिंग झाल्यानंतर परत तुम्ही जास्त काळजी घेण्याची गरज नाही। फक्त 3 दिवसाला स्प्रे जर घेतला तर तुम्हाला कळी चांगली निघेल व्यवस्थित। 45 दिवस फक्त काळजी घ्या आणि झाडावर दररोज 1 ते 2 वेळा कमीत कमी नजर ठेवली पाहिजे। तर पुढच्या आपण वेळेच्या वेळेलाच पाहू। तर घास हा झाडापासून लांब पाहिजे, बेडपासून लांब पाहिजे 1 ते 1.5 फूट। आणि आपल्या बागेच्या बांधावरती लिंबाची झाडे, परत बाबळीची झाडे असतील तर मित्रांनो, लिंबाची झाडं म्हणजे 1 नंबर बागेसाठी खत वगैरे त्यापासून मिळतो। त्यासाठी लिंबाची झाडं तर महत्वाची आहेत। समजात महत्वाची म्हणजे लिंबाची झाड आहे, त्यापासून खत वगैरे चांगला भेटतो। आणि बघा, एकदम मस्त म्हणजे लिंबाच्या झाडाखाली आलेली झाडी एकदम मस्त राहतात, त्याला खोडकिडा लागत नाही। लिंबामुळे आपल्या झाडाला रोगाचे प्रमाण कमी राहते। धन्यवाद।